जाणार आहे पाठीमागे ते केदारेश्वराचं मंदिर आहे. केदारेश्वराच्या मंदिराच्या समोर हा दरबार आहे. हे जे फाउंडेशन आहे संपूर्ण जुनं बांधकाम आहे. आपण उभे होते या ठिकाणी कोणी नवीन मावळं चारी बाजूनी बंदिस्त होतं, पॅक हॉल होता, सगळं तोडफोड केलं पाहिजे. अफजल खान ब्रिटिश राजे गेले, पहाटे उठून या शंकराला रुद्राभिषेक पूजापाठ केला राजाने. दरबारात विचारणा करून मग महाराज खाली गेले. अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याच्यासोबत शिवाजी राजांनी इथं बसूनच नियोजन केले. त्यामुळं अफजल खान वाईपासून इकडे येऊ शकले नाही, तर तो वाईलाच बोलत होता राजा. राजाला कल्पना होती मोठभर मावळे घेऊन जाऊन मोगलांच्या समोर आपला निभाव लागणार नाही, त्यामुळे ही शकल लढवली आणि त्याला बरोबर वाईपासून इकडं आला. आता वाईपासून आला पण ताकद कमी झाली का नाही, 40,000 वाईपर्यंत आली. त्यातली फौज किती घेऊन आला, फक्त 12,000. त्यालाही 10 किलोमीटर खाली ठेवायला लागली. सगळ्या शर्ती मान्य करत गेला. शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारची शंका निर्माण होऊ दिली नाही. त्याच्या डोक्यात एकच भरवलं होतं, शिवाजी घाबरले. त्या ताकदीची घमेट होती. लक्षात आलं का, एक स्वतःच्या ताकदीवरती एक्सपिरियन्स होता की आपण उसको दबागे खतम कर सकते. ते प्लॅनिंग होतं पण सक्सेस नाही. तर हे स्वयंभू शंकराचं स्थान आहे. त्याच्यासमोर हा दरबार. महाराज अफजल खान भेटेस गेले, पहाटे उठून शंकराला रुद्राभिषेक पूजापाठ करून गेले. या सदरेवरती एका व्यक्तीला शिक्षा पण दिली शिवाजी. त्याचं नाव आहे खंडोबी खोपडा देशमुख. अफजल खानाच्या युद्धामध्ये कोयना नदीच्या काठाला फार मोठी लढाई झाली. त्या 12,000 सैन्यापैकी अफजल खानाचा मुलगा फाजल खान, त्या फाजल खानाला जायला रस्ता दाखवला या खंडोजी खोपडे. आपलाच माणूस फितूर झाला. ही बातमी राजास लागली. राजाने आदेश दिला, खोपड्यास हातपाय बांधून दरबारात सादर करावा. दरबार भरवला. प्रथम शिक्षा कडेलोटाची दिली. कडेलोट दिल्यानंतर आहे ना, कान्होजी जयदेव वगैरे वयस्कर मंडळी जे होते त्यांनी बोलले, महाराज हा प्रतापगड किल्ला जो आहे बांधण्याकरता खोपड्याने भरपूर मेहनत घेतलेली आहे, आपण याला शिक्षा द्यावी, परंतु मृत्यूदंड नको, म्हणजे कडेलोट करू नका अशी राजास विनंती केली. जिवंत केली. मग राजाने विचार केला, आता शिक्षा तर द्यायची आहे पण याला जिवंत ठेवून शिक्षा करायची. त्याला उजवा हात आणि डावा पाय इथं कलम केलं. उजवा हात अशा करता की परत स्वराज्यासाठी तलवार करता येईल. डावा पाय त्याचा असं करता की परत घोड्यावरती बसता येईल. हा पाय टाकल्याशिवाय घोड्यावर